पनवेल महापालिकेच्या पहिल्याच महासभेत आज सत्ताधारी आणि विरोधी पक्षांमध्ये जोरदार संघर्ष पाहायला मिळाला। सभागृह सुरू होताच विरोधी पक्षाच्या सदस्यांनी घोषणाबाजी करत परिसर दणाणून सोडला। विशेषतः विरोधी पक्षनेते आणि सभागृह नेते यांच्या निवडीवरून वातावरण तापले होते। आज केवळ विषय पत्रिकेवरील 3 मुद्द्यांवरती चर्चा होणार असल्याचे महापौरांनी स्पष्ट करताच गदारोळ वाढला। यावेळी दिबा पाटील यांचे नाव देण्याच्या मागणीसाठी काही सदस्यांनी अंगावरती बॅनर लावून निषेध व्यक्त केला। दरम्यान सभागृह नियमबाह्य चालत असल्याचा आरोप करत नगरसेवक अरविंद म्हात्रे यांनी महापौर आणि आयुक्तांविरोधात उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे। म्हात्रे यांनी नियमांचे उल्लंघन झाल्याचा दावा केला, तर महापौरांनी सर्व कामकाज पारदर्शक आणि नियमानुसारच सुरू असल्याचा प्रतिटोला लगावलाय। सत्ताधारी आणि विरोधकांच्या या खडाजंगीमुळे पनवेल महापालिकेची पहिलीच सभा वादग्रस्त ठरली। लोकशाहीच्या या मंदिरात पहिल्याच दिवशी झालेला हा गोंधळ शहरात चर्चेचा विषय ठरलाय। असा खरोखर नियम नाही आहे। जे अरविंद म्हात्रे सभागृहात त्यांनी जे आणलेलं पुस्तक होतं ते पुस्तक वाचतानाच त्यांच्यामध्ये नंतर लक्षात आलं की असा नियम नाही आहे। सभागृह नेता आणि विरोधी पक्षनेता यांच्या नावाला मंजुरी द्यायची असते, पण ती महासभेतच द्यायला पाहिजे असा कुठलाही नियम नाही। त्यांनी हायकोर्टात आपल्या विरुद्ध हायकोर्टात गेलेत तर मी हायकोर्टाचा आम्ही काही अवमान करणार नाही। तिकडनं जे आदेश येतील त्याप्रमाणे आम्ही कार्यवाही करू, पण हा तिथपर्यंत जाण्याची आवश्यकताच नाही। त्यांनाही माहिती आहे त्यांचं पुस्तक वेगळं होतं आणि खरं प्रशासनाचं जे नियमांचं पुस्तक आहे ते वेगळं आहे। तो आपणही त्यांना विचारलं तर त्यांच्याकडे जे पुस्तक होतं ते वेगळं होतं, म्हणून मी तो बोललो सुद्धा आहे त्याच्यामध्ये। त्यांचा आरोप आहे की तुम्ही सभागृहात त्यांना बोलण्यात देत नाही विरोधी पक्ष। नाही, असं कुठे, ते चुकीच्या नियमांच्या आधारे चुकीच्या विषयांवर बोलत असतील तर सभागृहाचा वेळ का वाया घालवावा हा माझा त्यांना प्रश्न आहे। सभागृहाचा वेळ वाया नाही गेला पाहिजे ना। तुम्ही नियमाच्या आधारे जे काही विषय मांडाल, मी म्हटलं तुमचे प्रस्ताव सूचना पुढच्या सभेत घेणार। आजच्या सभेमध्ये 3च विषय होते आणि ते 3 विषय आपण पूर्ण केलेले आहेत। पहिलेच महानगर पालिकेच्या निवडणुकी झाल्यानंतर ही महासभा घेण्यात आली। ॲक्च्युली महासभा घेताना दुसरी महासभा म्हणून ते निदर्शनात मी आणून दाखवलं की दुसरी महासभा नाही आहे, ही पहिली महासभा आहे आणि त्याला महानगरपालिकेचा ॲक्ट आहे 19 कायद्याप्रमाणे। दुसरी गोष्ट, त्या विरोधी पक्षनेता आणि सभागृह नेता निवड व्हायला पाहिजे होती, तर ती न करता परस्पर ही डायरेक्टली त्याही सभा दुसरी म्हणून दाखवून या सभेमध्ये हे 3 विषय घेऊन विरोधी पक्षनेता आणि सभागृह नेता ते घेतला नाही। ही मनमानी महापौरांची असल्या कारणाने आम्ही महापौरांच्या विरुद्ध मी मुंबई हायकोर्टात रीट दाखल केलेली आहे। ही रीट कधी आपण दाखल काल दाखल केलेली आहे। मी मुंबई हायकोर्टात काल रीट दाखल केलेली आहे, त्याची प्रतसुद्धा तुम्हाला मी दाखवतो आणि आयुक्तांना सुद्धा मी काल सबमिट केले, महापौरांना सुद्धा काल सबमिट केले। ते एवढे झोपे गेलेले आहेत का त्यांना ते रीट आले ही माहिती नाही, एवढ्या पद्धतीने घाबरले ते। त्यांना निर्णय कायद्यानीच्या उत्तरानेच आम्ही देणार आहोत, कारण दडपशाही लोकशाहीला विरोधी पक्षनेता नसावा हा त्यांचे जे दडपशाही चाललेलं आहे, या दडपशाहीला वाचा होण्यासाठी मी 100% यांना न्यायालयातच उत्तर देणार ही माझी अपेक्षा आहे। आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांचा जयघोष करत आतमध्ये एंट्री केली। आपण पाहत आहात आज आम्ही महापालिकेचा जो ज्वलंत प्रश्न आहे प्रॉपर्टी टॅक्स, त्या विषयासाठी आम्ही आज हे कोर्ट घालून आलो होतो आणि आम्ही आज तो विषय अजेंड्यावर घ्या, बरेच मी आज नका घेऊ, उद्या पुढच्या महासभेत तरी घ्या, त्या विषयासाठी आम्ही इथं अनुरोध केला होता, पण त्यांनी आपला विषय ऐकून घेतलेला नाही। कारण की जेव्हा महापालिकेने टॅक्स लावला, भरमसाठ टॅक्स लावला, चुकीचा टॅक्स लावला, त्यावेळेस 2021-22 कोविड काळ होता आणि कुठलीही सभा म्हणजे महापालिका झाली होती, जे काय ते ऑनलाईन सभा झाल्या होत्या, त्याच्यामुळे हा विषय कुठेही महासभेत व्यवस्थित मांडला गेला नव्हता। त्यानंतर आमची पहिली महासभा होती, त्याच्यामुळे हा विषय ज्वलंत विषय जो सर्व नागरिकांच्या जिव्हाळ्याचा विषय आहे तो विषय महापालिकेत आलाच पाहिजे होता आणि तो अजेंडा घेतला पाहिजे होता। आता भले आज नाही तर पुढच्या वेळेस तरी त्यांनी घ्यावा हे आमचं निवेदन होतं। आज आमची पहिली महासभा होती, आपण पाहिलं चित्र काय होतं महासभेमध्ये, तर अजून कुठल्या विषयात अजेंड्यावर आलेले नाही आहे, त्याच्यामुळे आता लगेच काय गोष्टी उलगडा होणार नाही आहे। पण आम्ही ही विरोधक म्हणून गप्प बसणार नाही। आम्ही 18 जण आहोत, भरपूर आहोत, आम्ही नक्कीच कुठल्याही प्रकारचं करप्शन या महापालिकेत होऊन देणार नाही।